आज डाळ भाताचा मेनू होता, पण सोबत विचार केला तोंडी लावण्यासाठी काय बनवू. तर विचार केला चला आज मस्त कारलं बनवू. मी पूर्वी एक भरलेल्या कारल्याची रेसिपी शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की पहा. मी कारलं असं उभंसं गोल कापामध्ये कापून घेतलेलं आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या. बिया ह्या कडवट असतात, त्यामुळे बिया काढून टाकायच्या आहे. एका भांड्यात घेतलं आणि त्यावरती जवळपास अर्धा चमचा असं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून त्यातला कडवटपणा निघून जाईल. आपल्याला ही भाजी अशीच 15 ते 20 मिनटं ठेवायची आहे. त्यानंतर भाजीला मी छान हलवून घेतलेलं आहे. भाजी हलवून घेतल्याच्यानंतर जेव्हा 15 ते 20 मिनिट होतील ना, तेव्हा आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. एक मोठासा कांदा चिरून घेतलेला आहे. जेवढी भाजी आहे त्याच्या अर्धा मी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 3 पळ्या मी तेल घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकल्याच्यानंतर आपल्याला कारलं टाकून घ्यायचं आहे आणि सोबत हिंग पण टाकली होती 1 चिमटेभर. कारलं घ्यायचं आहे आणि छान कारलं परतवायचं आहे आणि या स्टेजवर आपल्याला लगेच कांदा पण टाकून घ्यायचा आहे. हे दोन्हीही सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे. आत्ताच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे नाही आहेत, त्यामुळे लक्ष ठेवा. छान हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असंच परतवत राहायचं आहे. त्यावरती एक प्लेट ठेवून मी छान हे सॉफ्ट होण्याची वाट पाहते. कारलं आपलं छान सॉफ्ट झाल्याच्या नंतर ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि असं तर भाजी खाण्यात येत नाही ना, तर मग आपण नक्की ट्राय करू शकतो. हे बघा कारलं किती छान सॉफ्ट झालेलं आहे. या स्टेजवर आपल्याला आता लाल तिखट, हळद, आपण पूर्वी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ खूप कमी टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे दोन्ही टाकलेले आहे. भाजीला छान हलवून घ्यायचं आहे. भाजी छान हलवल्याच्या नंतर परत आपल्याला ती थोडा वेळ झाकून ठेवायची आहे. मसाले छान एकदम असे मिक्स झाल्याच्या नंतर भाजी खायला खूप खूप भन्नाट लागणार आहे. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा झाली आपली मस्त तोंडी लावण्यासाठी कारल्याची भाजी. वरतून मी कोथिंबीर घातला आहे. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.